ठीक आहे. तर विषय म्हणजे ते MPSCच्या स्कोअरचाच, म्हणजे बरेच दिवस झालं व्हिडिओ मी करायचं म्हणाल तो पण तर काय 93 मार्क आल्यात. पहिल्यांदा होता माझा स्कोअर तर माझं काहीतरी 2 क्वेश्चन तरी त्यांनी करेक्ट जे होतं तेच डिलीट केलं त्यांनी. मग ते तर तिथंच माझं 4 मार्क कमी झालं. काही जे आन्सर पण चेंज केली, त्यामुळे तो जरा असा घोळ झाला. त्याच्या आधीच मी म्हणालतो की ह्यावेळी काहीतरी बॉर्डरवर, पण वाटाल की होईल किंवा काहीतरी होईल चमत्कार. तो काही चमत्कार तर काय झाला नाही आणि मला वाटत नाही की चमत्कार काय म्हणजे व्हायची शक्यता आहे. जे पण आहे ते अभ्यासावर आपल्याला करायला सॅड होतो, त्यामुळे मी पण काही ते व्हिडिओ बनवणार नाही. का तर ते व्हिडिओ बनवायला कसं तसा मूड पण जरा पाहिजे, म्हणजे परफेक्शनच्या नादात तर लागण्यात काय अर्थ नाही. पण ते वाटालं की आधीच ते रिझल्ट आलेला नाही आणि त्यात आणि व्हिडिओ बनवा. आणि येणारी राज्यसेवा कधी आहे मला पण माहीत नाही. जरा तुम्हाला कधी माहीत तर जरा कमेंट करा कधी आहे काय. काहीतरी मित्र म्हणालेत काहीतरी जानेवारी फेब्रुवारीत होईल, पण बघू काय होते. पण हां, मग आता राज्यसेवेवर आत्ता तर काय सध्या नाही आहे. तर आत्ता मग एक दुसरी एक्झाम आहे SSC CGLची. ती मागच्या वेळी थोड्या म्हणजे किती 1 मार्कात राहिलेली, त्यामुळं ती थोडं आहे चान्स, तर ते मी करते. मला माहीत आहे की SSC CGLचं जे GK आहे आणि UPSCसाठी जे GK आहे ते थोडं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी टाईप आहे, म्हणजे इकडं तिकडं अशी मदत होते इकडं तिकडं. त्यामुळे मी त्याच्यावर फोकस देतो आहे. महाराष्ट्राचं कसं होते आता, ती ग्रुप C पण आहे तलाठी का ग्रामविकास अधिकारी, पण ते बघू. अजून तरी मी काय फॉर्म भरलेला नाही, पण तर मित्र म्हणाले तर भर तर बघू, भरून टाकतो. तर ते एक आहे, पण फोकस हा SSC CGLवरच असणार आहे लॉंग टर्म जर बघायचं म्हणजे असं आहे. आणि थोडं सॅड तर वाटते की एक तरी रिझल्ट यायला पाहिजे होता. म्हणजे मीच असं ठरवलेलं की त्या 3मध्ये 2 तरी एक्झाम निघतील लिस्ट प्रिलिम्स, म्हणजे UPSC पैकी, त्यानंतर कंबाईन पैकी आणि राज्यसेवेपैकी. पण त्यातली एक पण नाही. मला ते त्या महिना म्हणजे कसा गेलेला मला आता आठवत नाही तो महिना. त्यामुळं हेच आहे की म्हणजे वाईट वाटत असलं तरी पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. का तर मग जे केले किंवा कट ऑफच्या जवळ जे गेलोय तिथून पुढं अजून थोडं केलं तर अजून थोडा रिझल्ट येतोय, तो अजून जास्तच रिझल्ट येतोय. फक्त आपण थोडं अजून व्यवस्थित करायला पाहिजे. तुमचं काय अजून मत आहे ते जरा सांगा. आणि त्या कंबाईनमध्ये माझा स्कोअर कमी आला, म्हणजे 41.50 मार्क आहेत आणि कट ऑफ 52 आहे. इवन मेन म्हणजे त्या चुकाच अशा झाल्यात की बबल करतानाच वर खाली झाले. म्हणजे मॅथ्समध्ये तर बबलच चुकल्यात, माझं जवळजवळ 5 ते 6 बबलच चुकल्यात. त्या 20मध्ये मी एक प्रश्न म्हणजे सोडल्याला मी स्किप केला होता पझलवाला, ठीक आहे. पण तोच मी बबल केला आहे आणि जो ॲक्च्युअल सोडवलेला तोच मी रंगवलेला नाही, म्हणजे तिथे बबल नाही केला. असं यात जरा घोळ झाला आहे. आता तो घोळ पण असा झाला आहे की तो 1 तासाचा पेपर असतोय, त्यामुळे जास्त स्पीडची गरज आहे. आणि मी तर होतो स्पीडवर, म्हणजे पण त्या स्पीडमध्ये चुका झाल्या खूप. आणि हे मला कधी कळलं ज्यावेळी पहिली आन्सर केली त्यावेळी कळलं. का तर मी जळगावमध्ये होतो आणि जळगावमध्ये मी तिथं पेपर चेक केलेला, पण तो पेपर मी क्वेश्चन पेपरवर चेक केलेला, बाबा आन्सर मी कोणतं टिक केलं असं. पण ज्यावेळी नंतर मी पहिली की आली त्यावेळी काय झालं, ॲक्च्युअल मी त्या कार्बन कॉपीसोबत चेक करायला तर तिथं मला कळलं की अरे बबलच उलटं झालं. पॉलिटीचे क्वेश्चन 2 आहेत ज्याचं मी आन्सर क्वेश्चन पेपरवर म्हणजे ओके केले, म्हणजे करेक्ट टिक केले, पण बबल करतानाच वेगळं. मग ते तसा विषय झाला आहे तो. त्यामुळे ठीक आहे, ती थोडी प्रॅक्टिसच पाहिजे. मॅथ्स आहे ते जरा जास्तच स्पीडनं करायला म्हणजे केलं पाहिजे. चुकून मॅथ्समध्ये अडकला की अडकलाच तुम्ही. त्यामुळं मी तर म्हणेन जो जास्त रिटर्न आहे तो म्हणजे मॅथ्सचाच आहे त्या सेक्शनमध्ये, म्हणजे त्या 20 मार्काचा. का तर मी करंट अफेअर पण केलं होतं ह्यावेळी या कंबाईनमध्ये. का तर कंबाईन काढायची 1 वर्षाची सगळी मी मॅगझिन वाचून काढलेली बरं का. म्हणजे दर 2-2 महिन्याची काहीतरी आहे ती कोणतं ती सिम्प्लिफाईड. तर पुण्यात होतो तर ते मित्राची सगळी मी मॅगझिन सगळी वाचून काढलेली. पण मला वाटते काय त्याचाच काही रिटर्न नाही आहे. त्याच्याऐवजी जर मॅथची प्रॅक्टिस केली असती अजून जास्त मार्क आले असते. करंटचे म्हणजे राज्यसेवेला जरा वाटाल की करंटमुळं स्कोर आला जास्त, तर इकडं पण करू, पण इकडं ते उलटच झालं. त्यांनी करंटच काही वेगळं विचारलं. त्यामुळे हे सगळं आज आपण सुधारायचं आहे. आपण व्हिडिओ ह्यासाठीच बनवलो आहे कारण माझा अनुभव आहे, ठीक आहे, कोणता राज्यसेवेचा आणि कंबाईनचा. मला म्हणजे ते कंबाईन तरी म्हणाल तुम्ही काहीतरी होईल, म्हणजे काढायचे पण ते का कंबाईनचा जास्त स्कोर कमी आला. 41 म्हणजे मी धरलेला काहीतरी 45 मी कॅल्क्युलेट केलेला. पण नंतर अजून तो तिने एक्सरेचा क्वेश्चन डिलीट केला असं आहे. त्यामुळं काय म्हणजे असं तर म्हणणार नाही की MPSC अनप्रेडिक्टेबल आहे किंवा अवघड आहे, पण एक MPSCचा जो पॅटर्न आहे समजा तो थोडा तुम्हाला म्हणजे समजूनच घ्यायला लागते. नुसत्याच अभ्यासानं MPSC म्हणजे नाही निघत. कळलं, वाईक आहेत म्हणा किंवा आता ठोकताळं पण कमीच लागतात. म्हणजे 26च्या तर दोन्ही पेपरला कमी सेंटल आहे. जे ॲक्च्युअल अभ्यास आहे किंवा एक ॲक्च्युअल आपली समज वाढली पाहिजे ह्याच्यामुळं कट ऑफ निघणार आहे, किंवा नुसत्या ट्रिकनी किंवा
नुसत्याच अभ्यासानं पण नाही निघणार. ठीक आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे आहे. मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरा सांगा मला. आणि अजून पण SSCची एक्झाम आहे, त्यासाठीच मी चाललंय माझं. पण थोडं रिगीटिगीत चालू होतं. आता गेल्या महिन्यात थोडं आले मोमेंटम, पण जूनमध्ये थोडं म्हणजे स्लो चाललेलं. तर अजून मला थोडं लेवलअप करायला पाहिजे.